अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला। 2009 पासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व राजकुमार बडोले हे करीत असून आमदार असताना सामाजिक न्याय मंत्री राज्य पातळीवर अनेक विकास कामे केली, तर माजी आमदार असताना सुद्धा मतदारांशी नाळ जोडत त्यांच्या समस्या सोडवित असल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने राजकुमार बडोले यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। तर राजकुमार बडोले यांनी गेल्या 15 वर्षात राजकारण करीत असताना केलेल्या कामांमुळे त्यांची ओळख फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पसरली आहे। त्यामुळे येत्या 20 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन राजकुमार बडोले मतदारांना करीत आहेत। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आपल्या गावातले रस्ते झालेले, आपल्याकडे पिण्याच्या पाण्याच्या सोयी झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे आलेले आहेत, आपल्याला बोनस देण्याची योजना आलेली आहे। त्यामुळे आमची सरकार मागच्या वेळेस 20,000 बोनस दिलेला आहे। आता आमची सरकार या ठिकाणी येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची सरकार येईल तर आपल्या सगळ्यांना 25,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे बोनस देण्याचं आम्ही धोरण ठरवलेलं आहे। माझ्या या भागातला जो शेतकरी आहे हा आदिवासी समाज आहे। या सगळ्या सौर ऊर्जा प्रत्येक घरापर्यंत आल्या पाहिजे। माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वीज दिली गेली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपल्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या घड्याळीवर मी या ठिकाणी उभा आहे आणि मी तुम्हाला सांगतो का काँग्रेसनं जो उमेदवार दिला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।